पाकिस्तानमधील दहशतवादी तळावर एअर स्ट्राईक, मध्यरात्री भारताकडनं ऑपरेशन सिंदूर। पाकिस्तानसह पीओके मधील दहशतवाद्यांना प्रशिक्षण देणारे तळ उद्ध्वस्त। भारताच्या ऑपरेशन सिंदूरमध्ये दहशतवादी मौलाना मसूदचा अड्डा उद्ध्वस्त, मसूदच्या कुटुंबातल्या 14 जणांचा मृत्यू। ऑपरेशन सिंदूरमध्ये नारी शक्ती, महिलांचं कुंकू पुसणाऱ्या दहशतवाद्यांवरच्या एअर स्ट्राईकची माहिती दिली भारतीय महिला सैन्याधिकाऱ्यांनी। सोफिया कुरेशी आणि व्योमिका सिंग यांनी जगाला सांगितला थरार। भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये 120 पेक्षा जास्त दहशतवादी ठार। पहलगाम भ्याड हल्ल्याला भारतीय सैन्याचं चोख प्रत्युत्तर। भारतीय सैन्याचा ऑपरेशन सिंदूरद्वारे पाकिस्तानी दहशतवाद्यांना चांगलाच धडा, पाकिस्तानी नागरिकांचीही घाबरगुंडी। ऑपरेशन सिंदूर म्हणजे हनुमानाच्या आदर्शाचं पालन। ज्यांनी निष्पापांना मारलं आपण त्यांनाच मारलं। अशोक वाटिका उद्ध्वस्त करताना हनुमानांनी देखील हेच केलं। संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांची प्रतिक्रिया। युद्ध किंवा एअर स्ट्राईक दहशतवादी हल्ल्याचं उत्तर होऊ शकत नाही, राज ठाकरेंचं वक्तव्य। मॉकड्रिलपेक्षा कोम्बिंग ऑपरेशनची बोलून दाखवली गरज। पहलगाम नंतरच्या मोदींच्या कार्यक्रमांवरही राज ठाकरेंचा आक्षेप। पाकिस्तानवरील एअर स्ट्राईक नंतर सर्वपक्षीय नेत्यांसह नागरिकांकडून मोहिमेसह सरकारच्या भूमिकेचं तोंड भरून कौतुक। ऑपरेशन सिंदूरनं पहलगाम हल्ल्यात पती गमावलेल्या प्रत्येकीचा बदला पूर्ण झाल्याची भावना।